अतिशय दुःखद अशी घटना काश्मीर या ठिकाणी घडली। निरपराध पर्यटक जे काश्मीरला गेले होते पर्यटनासाठी, तिथं नराधमाने त्या अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घालून त्यांना ठार मारलं। या अशा कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या ज्या अतिरेक्यांनी हे असं कृत्य केलं असेल त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही शासनाला मागणी करतो की ज्या प्रकारे पुलवामामध्ये ज्यावेळेस हा अतिरेकी हल्ला झाला त्यावेळेस जशी उरी आणि बालाकोट इथे जे स्ट्राईक केलं त्याच पद्धतीने स्ट्राईक आपण या अतिरेक्यांना बीमोड करण्यासाठी केला पाहिजे। आज त्या काश्मीरमध्ये जे अतिरेकी कारवाई करतात त्यांना पूर्ण अतिरेक्यांना बीमोड करण्यासाठी आम्ही जे आपले केंद्रीय गृहमंत्री असतील, अमित शहा असतील किंवा आपल्या या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब असतील यांना विनंती करतो की आपण हे जे कृत्य करणारे जे असे अतिरेकी असतील काश्मीरमध्ये, असे जे अतिरेक करणारे जे अतिरेकी असतील त्यांना तुम्ही त्यांचा पूर्ण नायनाट करावा आणि जे पर्यटनासाठी जे आपलं काश्मीर जे आपण म्हणतो की आपलं काश्मीर म्हणजे आपला नंदनवन आहे, तो नंदनवन पुन्हा त्या खुलवण्यासाठी आपण तिथं प्रयत्न करावा आपलंच या ठिकाणी सांगतो। डोंबिवलीमध्ये जे 3 लेले असतील, जे 3 निरपराध पर्यटक तिथं त्या ठिकाणी गेले होते, पर्यटनासाठी गेले होते। आज त्यांचा मृतदेह आता 5:30-6 वाजता तिकडे येणार आहे। मला वाटतं आमच्या कल्याण डोंबिवलीसाठी देखील हा विषय आमच्या हृदयाला म्हणजे एक वेदना देणारा आहे। त्यामुळे आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे कल्याण डोंबिवलीचे नागरिक सहभागी आहोत।